नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर. आमच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्याबरोबर परत एकदा आनंद काका आहे. हाय आनंद काका. हाय. आनंद काका, मागच्या वेळेला आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण बोललो की महत्वाकांक्षा, बरोबर? की महत्वाकांक्षा कशी ओळखायची, महत्वाकांक्षा म्हणजे नेमकं काय, याच्याबद्दल तू आम्हाला सांगितलंस. आणि त्याचे बरेच अंगही तू आम्हाला त्याच्यामध्ये उलगडून दाखवलेस की महत्वाकांक्षा ओळखायची कशी, कसं असतं, काय असतं. पण आता एकदा का आपल्याला महत्वाकांक्षा आपली सापडली, की मग काय करायचं त्या महत्वाकांक्षेचं? येस. बघा, महत्वाकांक्षा सापडणं ह्याला आपण काय म्हणूया, लॉंग टर्म डेव्हलपमेंटल गोल. लॉंग टर्म डेव्हलपमेंटल गोल. ओके, म्हणजे विकासाचं ध्येय. ते जे ध्येय आहे, जे आपल्याला विकासाकडे नेणार आहे, पण ते दूर पल्ल्याचं आहे. ओके. म्हणजे ती महत्वाकांक्षा माझी एका रात्रीत पूर्ण होणार नाही. एका रात्रीत पूर्ण होणार असती ना, तर मग तिला मी महत्वाकांक्षा म्हटलंच नसतं. मी तिला आकर्षणाच्या लेव्हललाच ठेवलं असतं. ओके. बरोबर. मग आता मला काय करायला पाहिजे, की ह्याच्यातले टप्पे काय-काय आहेत ते बघायला पाहिजे. ओके. आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या अडचणी काय आहेत? त्याचप्रमाणे त्या प्रत्येक टप्प्याला पार करण्यासाठी माझ्याकडे असलेली कौशल्य काय आहेत? आणि माझ्या कोणत्या क्षमता, अडचणी आणि कौशल्य आणि माझ्या कोणत्या क्षमता मला विकसित करायच्या आहेत, ते मला कळलं पाहिजे. म्हणजे माझी महत्वाकांक्षा आहे, की भारतासाठी क्रीडा क्षेत्रामधल्या एखाद्या खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचं. आज समजा माझं वय 10 वर्ष आहे आणि मला हे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता ही येण्यासाठी समजा पुढची 10 वर्ष काम करायचं. तर मग त्या 10 वर्षामध्ये टप्पे काय असतील, हे मला बघितलं पाहिजे. माझ्या क्षमता कशा विकसित करायच्या ते ठरवलं पाहिजे आणि त्यानंतर माझा स्वतःचा अभ्यास आणि मला कुठून आणि कशी मदत मिळू शकते, ओके. ते मला नक्की पाहिलं पाहिजे. म्हणजे माझे गुरु कुठे आहेत ते शोधले पाहिजे. त्या क्षेत्रातले तज्ञ असतील, प्रशिक्षक असतील. त्याच्या व्यतिरिक्त पुस्तकं असतील, व्हिडिओज असतील, Google असेल, सगळीकडून मला त्या क्षमता वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. ओके. बरोबर. आता आपण काय म्हणतोय, की मी फक्त क्षेत्र निश्चित केलंय. म्हणजे तो तांदूळ, काही जणांना तांदूळ मिळतो, काही जणांना अमुक एक बिर्याणीच पाहिजे असं असतं. व्हेरिएशन्स असणार त्याच्यामध्ये. दॅट इज ओके, राईट. म्हणजे अगदीच अलीकडे मी अशा एका मुलीला भेटलो, की जिनं नाटकामध्ये सत्यदेव दुबेंचं शिबिर पण केलंय आणि ती सॅप कन्सल्टंट पण होती आणि आज ती चांदीच्या दागिन्यांचा ब्रँड चालवते. मग असं पण होऊ शकतं ना, की की मी नाटकात पण माझं आकर्षण म्हणजे महत्वाकांक्षा असते. पण प्रत्येक महत्वाकांक्षा ही पूर्ण होईलच असं नाही. तर मला आयटी मध्ये जाऊन सॅप कन्सल्टंट पण व्हायला लागतं आणि त्यावेळेला मला माहीतच नसतं, की मी चांदीचे दागिने बनवण्याचा व्यवसाय उद्या करणार आहे आणि तो खूप यशस्वी करणार. सो व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड, की सगळ्या महत्वाकांक्षेच्या मुळाशी सगळ्या क्षेत्रातल्या अक्रॉस ऑल ऍस्पिरेशन्स महत्वाचा गाभा काय? तो गाभा आहे सेल्फ डिस्कव्हरी. ओके. मला स्वतःला सापडणं. हा सगळ्या ऍस्पिरेशन्सचा गाभा आहे. तो आपण लक्षात न घेता जर त्याच्याकडे पाहिलं, तर युअर ऍस्पिरेशन विल बिकम हॉलो. पोकळ राहते ती महत्वाकांक्षा. राईट. म्हणून त्या महत्वाकांक्षेच्या मागे माझा सेल्फ डिस्कव्हरी, मी कोण आहे, माझ्यातल्या क्षमता मला कुठे सापडतील, माझ्यातल्या क्षमतांचा विकास मी जास्तीत जास्त कसा करेन, आणि मग ती महत्वाकांक्षा फक्त माझी न ठेवता त्या महत्वाकांक्षेसोबत
मी इतरांना जोडून कसं घेईन? राइट. आणि होता होता ती अनेकांची महत्वाकांक्षा कशी बनवेन? आणि बरोबर. त्यातून ती एका मोठ्या समूहाची किंवा मोठ्या समूहाच्या, समाजाच्या एखाद्या महत्वाकांक्षेबरोबर ती जोडता येईल का? हं, हं. असा बरोबर. सगळा हा प्रवास जर आपण महत्वाकांक्षेचा पाहिला, तर त्यातलं महत्व हे जसं अचीव्हमेंटला आहे, ओके. हं. तसंच ते महत्व सेल्फ डिस्कव्हरीला सुद्धा आहे. राइट, हं. राइट. पण ओके. आपण ना अचीव्हमेंटला खूप जास्त महत्व देतो. हां, मी इनफॅक्ट तेच म्हणणार होते, की आपल्याला स्वतःला शोधण्यापेक्षा आज आपण सगळेच जण, की मला हे बनायचं आहे, मला इन्फ्लुएन्सर बनायचं आहे, मला इंजिनिअर बनायचं आहे, मला NASAमध्ये सायंटिस्ट बनायचं आहे. हे ॲस्पिरेशन्स आपले खूप स्ट्राँग असतात, हं. राइट? आणि ते विथआऊट असावेत. ते हां, असावेत. पण त्याच्या ओके. बरोबर ना, आय हं. वॉन्ट टू क्रिएट अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ. हे हवं. करेक्ट, 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 करेक्ट. सेल्फ डिस्कव्हरी लाइक यू ही सेड जर असेल ना, आणि की सेल्फ डेव्हलपमेंट. सेल्फ डेव्हलपमेंट आय वॉन्ट टू क्रिएट अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ व्हेरेव्हर आय गो. व्हॉटएव्हर हं, आय डू. हं, 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 हा हं. धागा बरोबर. ना त्या अचीव्हमेंटला जोडणं, हं. ही गोष्ट अतिशय महत्वाची जी खूप विसरली जाते. त्यामुळे बरोबर. काय होतं, की त्या महत्वाकांक्षेमधला एक टप्पा आपण जर यशस्वी केला, तर वाटायला काय लागतं, अरे महत्वाकांक्षाच माझी पूर्ण अख्खी झाली. पूर्ण झाली. बरोबर, खरं म्हणजे एक बरोबर. टप्पा झालेला असतो पार. राइट, पण तुम्ही राइट, त्या राइट. टप्प्याला जर संपूर्ण मानायला लागलात, हां, हं. तर मग कसं होणार ना, मग तुम्ही चंद्राच्या एका कलेलाच चंद्र मानू लागलात. बरोबर, तर बरोबर. चंद्राच्या कला वाढत गेल्या पाहिजेत ना. हं, हो, अगदी. पण मला एक म्हणजे अत्यंत सामान्य म्हणजे मला असे प्रश्न पडतात म्हणून मी ते विचारते तुला, की एखादं मला यश मिळालं, हं, एखादा टप्पा मी गाठला, हां, हं, हं, हं. की आता माझी महत्वाकांक्षा पूर्ण झाली आहे का नाही झालेली अजून, हे मी कसं ओळखायचं? फर्स्ट क्लास. कारण त्यावेळेला तो जो सक्सेस असतो, तो तर आपण एन्जॉय करत असतो ना. हो ना. सो अब आगे और क्या? असं तर हे कसं ठरवावं बघा, हं, आपली जी पूर्ती असते की नाही कुठल्याही हं, महत्वाकांक्षेची, ती हं. ज्या पातळ्यांवरती होते, त्या पातळ्या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. ओके. पहिल्यांदा ना काय, की ज्यांना आपण बायोलॉजिकल नीड्स पूर्वी म्हणायचो, ज्याला मानसशास्त्रज्ञ जीवशास्त्रीय गरजा किंवा एक्झिस्टेन्शियल नीड्स म्हणायचे. त्यांना हं. आपण आजच्या आयुष्यामध्ये लाईफस्टाईल नीड्स असं म्हणायला हरकत नाही. हं, की हां. मला काय याह! तऱ्हेचं आयुष्य जगायला आवडेल. जगायचंय. हं. हं. तर माझी एक महत्वाकांक्षा तशी असते ना नेहमी, की मला काय तऱ्हेचं हं. आयुष्य जगायला आवडेल. मला बरोबर. कोणत्या हं. सुविधा तिथे लागतील. मला काय आराम हवा. व्हिच इज ओके. सो हं. एक भाग असतो ना, तो माझा लाईफस्टाईल पूर्ण करणारा असतो. हं. मला स्वतःची गाडी घ्यायची आहे, स्वतःचं घर घ्यायचंय, इत्यादी, इत्यादी. हं. हा हं. चुकीचा नाही. आणि हा हं. आपण भागवतोय, तर तो आपल्या ॲस्पिरेशन मधला एक टप्पा होऊ शकतो. आता ह्याला बरोबर. किती महत्त्व द्यायचं तो पुढचा भाग झाला. त्याच्याकडे आपण नंतर येऊ. पण हा एक टप्पा आहे आणि त्याला अॅक्नॉलेज करणं आणि त्याच्यासाठी काम करणं इज ओके. दुसरा भाग काय येतो, की हं. मला माझी ॲस्पिरेशन पूर्ण केल्यावरती माझी पत, प्रतिष्ठा, प्रसिद्धी हां. ही किती ओके. वाढणार आहे? तेव्हा राइट. माझी पत, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हे हं. वाढणं हे सुद्धा माझ्या ॲस्पिरेशनच्या पूर्ण होण्याचा एक भाग झाला. बरोबर, आणि बरोबर. मग त्याच्यानंतर येईल, की मला सत्ता किती मिळाली? हं. हं. कारण हं. प्रत्येकाला एक हं. सत्तेचंही आकर्षण असतं. हां, हो. माझ्या मताला म्हणजे मताला किंमत जेव्हा येते तेव्हाच त्याला आपण पत असं म्हणतो. सत हो, तेव्हा बरोबर. ह्या हं. सगळ्या गोष्टी आल्या, मग प्रश्न येईल, की मी स्वतःला किती सापडलो? राइट. या करेक्ट. टप्प्यावरती हे सगळं करत असताना मी स्वतःला किती सापडलो?
माझा माणूस म्हणून किती विकास झाला, माझी कौशल्य वाढलीत का, क्षमता वाढल्यात का, त्या जर मला अजून वाढवायच्या असतील, तर आता काय बरं करायला पाहिजे? हां, म्हणजे मग अनेक वेळेला माणसं असा विचार करू शकतात, की आता हे बाकीचं सगळं ना मला मिळालं. पण ना आता ना मला असं काहीतरी करायचंय, की ज्याच्यामध्ये ना माझा विकास होईल. म्हणजे अगदी कला क्षेत्रामध्ये सुद्धा ना, एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री अशी असते, ती एका टप्प्याला आल्यावरती म्हणते, की नाही आता मला असं काम करायचंय, की जे काम मलाही आव्हानात्मक असेल आणि त्याच्यातून मी काहीतरी त्या कलेला देऊ शकेन. बरोबर, हां, बरोबर. म्हणजे इथे डिस्कव्हरिंग सेल्फचा भाग आला. तेव्हा आणि मग आपल्या असं लक्षात येईल, की तुमच्या ना बाकीच्या ज्या आधीच्या सगळ्या लाईफस्टाईल रिलेटेड, पद, प्रसिद्धी, प्रतिष्ठा रिलेटेड ज्या आपल्या सगळ्या नीड्स आहेत, ह्या कुठे थांबवाव्या हे ज्या माणसाला कळतं, तितकी त्याच्या सेल्फ डिस्कव्हरीची स्पेस तो माणूस वाढवू शकतो. हां, हां. कोणत्याही आलं क्षेत्रात, लक्षात. हो, कोणत्याही क्षेत्रात. पण राइट. जर या गोष्टींनीच त्याच्या मनातली स्पेस ही हं, मॅक्सिमम वाढली, तर तो सेल्फ हं. डिस्कव्हरीची स्पेस तेवढीच कमी-कमी करत जातो. बरोबर, लक्षात आलं? बरोबर. हो, हो, आणि हो. मग माझी महत्वाकांक्षा भौतिक जीवनातील, व्यावहारिक जीवनातील अचीव्हमेंट्सनी भरते, फळते, फुलते, पण तरीही माझ्या मनामध्ये एक एम्प्टीनेस राहतो. एक पोकळी राहते. हां, की अरे बरोबर. एवढं हां. केलं पण. हं. हं. आणि बरोबर. मग अचानक आपल्याला कळतं, की अरे यार इसमें तो सेल्फ डिस्कव्हरी रहीच गया. हां. हां. करेक्ट, करेक्ट. हां. पण जर आपण हे आधीच जोडून ठेवलं, की या हं, सगळ्याच्या बरोबर ना आय एम मेकिंग अ बेटर, मोर मॅच्युअर व्हर्जन ऑफ मायसेल्फ. हं. तर मग ह्या गोष्टी कुठे थांबवायच्या ते कळतं. बरोबर. हां, हं, किंवा हं. त्या गोष्टींची तात्कालिकता लक्षात येते. राइट, म्हणजे राइट. हं, या गोष्टी तात्कालिक आहेत आणि याच्यामधून मला माझा विकास करायचा आहे हा धागा मात्र सततचा आहे. हं, आणि आज मला जर एसीमध्ये झोप येत आहे, तर मग त्या 4 एसी लावून हं. माझी झोप चांगली नाही होणार आहे. बरोबर. हो. उलट मला थंडीच जास्त वाजेल. तर हे करेक्ट, करेक्ट. कळणं मला हां, ही हां. गरजेची गोष्ट आहे. तरच ना माझी स्पेस सेल्फ डेव्हलपमेंट आणि सेल्फ डिस्कव्हरीची वाढेल. देन आय विल राइट. स्टार्ट वर्किंग ऑन व्हॉटेव्हर आय एम डूइंग, हाऊ आय विल डू इट बेटर अँड टुवर्ड्स माय बेस्ट. अँड देन माय बेस्ट हं. विल गो ऑन चेंजिंग. मला जे करेक्ट. आज बिकॉज बेस्ट आय विल वाटतंय गो ऑन वन स्टेप अहेड, राइट? दॅट्स हं, राइट. हे हं, मला मिळालं ना, की मग माझ्या असं लक्षात येईल, की आता ही जी महत्वाकांक्षा आहे, हं, जिच्यामध्ये सेल्फ डिस्कव्हरीची स्पेस खूप जास्त झाली आहे. बेटर हं, व्हर्जनची जास्त झाली आहे. हं, मग मी काय-काय करेन? बघा, तर मी ज्ञानाच्या मार्गाने स्वतःला पुढे नेईन. हं, हां, हं. बरोबर. मी जास्तीत जास्त शिकत-शिकत स्वतःला पुढे नेईन. मी बरोबर. आता असं म्हणेन, की अरे माझ्याकडे जे आहे, ते मला इतरांना द्यायचं आहे आणि त्याच्यातून मला माझा विकास साधायचा आहे. तर बरोबर. त्याला काय हो, म्हणू आपण सेवेचा मार्ग हो, हो. किंवा कृतीचा मार्ग. तर मी कधी हं, कृतीचा मार्ग, कधी ज्ञानाचा मार्ग, असे मार्ग मी घेईन मग. हं, हं. बरोबर. आणि ते मार्ग घेऊन आता माझी महत्वाकांक्षा जी आहे ना, हं, त्याच्यामधलं महत्व काय ते मला कळलं आणि हं, त्यामुळे ना पूर्ती, पूर्णता, पूर्णत्व हं, 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 ह्याचं ना हे व्हायलाच पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे असा माझा हट्ट हा हं. आपोआप मागे पडायला लागेल. हं. ओके, आणि ओके. माझे भौतिक आणि व्यावहारिक हट्ट जितके कमी-कमी होतील किंवा मागे-मागे पडायला लागतील, तितकं मला असं समजेल,
की समाधान आणि आनंद हीच खरं तर माझी महत्वाची आकांक्षा आहे. म्हणजे आता हं, आपण कुठपर्यंत गेलो, की आता महत्वाकांक्षेची पूर्ती हं, ही एका भावनिक, वैचारिक स्थितीमध्ये जेव्हा परावर्तित होईल, हं, हं, तेव्हा हं. एका बाजूने त्याला पूर्ण विराम म्हणता येईल, पण तो पूर्ण विराम नाही. ओके. हं, हां, तर तिथं मी अनंताकडे, इन्फिनिटीकडे म्हणजेच काय, माझ्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आपली इन्फिनिटी काय? या आपलं आयुष्याचा अखेर. हां, बरोबर. आपली इन्फिनिटी म्हणजे आपलं आयुष्य. हो, हो. तर हे आपण म्हणजे आपली इन्फिनिटी खूप फायनाईट आहे. हे आपल्याला हो, कळणं फार ॲक्चुअली. आवश्यक आहे. बरोबर, आपल्याला सगळ्यांना ना बरोबर. आपलं आयुष्य खरंच इन्फायनाईट वाटतं. हो, तसंच जगतो आपण. जगतो आपण. हां, पण ही इन्फिनिटीची फायनाइटी आपल्याला कळली, तर हो, मग आपण हो. त्या समाधानावरती, त्या आनंदावरती जसे जास्त काम करायला लागू, हं, तसे ना जी व्यावहारिक आकर्षणं आणि महत्वाकांक्षा आहेत, त्या हं. त्यांच्या जागी राहतील किंवा त्या गळून पडतील. राइट. हं. हं, आणि तो प्रवास ज्याचा जिथे-जिथे फायनाईट करेल काळ, हं. तिथे तो फायनाईट होईल. हो की बरोबर, नाही? बरोबर. पण हो. तरी सुद्धा ती व्यक्ती जे काही पाठी ज्ञानाच्या स्वरूपात, आठवणींच्या स्वरूपात, भावनांच्या स्वरूपात सोडून गेली असेल, त्याचा नक्कीच फायदा होत राहील. हो की नाही? नक्कीच, नक्कीच, म्हणजे आता नक्कीच. हं, महत्वाकांक्षा नावाच्या प्रवासाला तसा हं. पाहिला तर एंड पॉइंटच नाही असं आपल्या लक्षात येईल. राइट, राइट. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये हं, परंपरा ह्याचा अर्थ काय? की एक हं, व्यक्ती, एक वारसा सोडून जाते, हं. पण ती त्या बरोबर. वारशाच्या रूपाने राहते हं, हं, आणि तो वारसा दुसऱ्या कुणाची तरी महत्वाकांक्षा होतो. हं. तो बरोबर. तो वारसा वाढवत नेतो. हं, अशा अर्थानं महत्वाकांक्षा नावाची गोष्ट, तिला आपण माणसापासून म्हणजे एका विशिष्ट व्यक्तीपासून वेगळे पण करू शकतो. आणि आपण असं हं. म्हणू शकतो, की मग ती महत्वाकांक्षा ही माणसा-माणसामधनं वाहत राहते. तेव्हा बरोबर. तो संपूर्ण समाजाचा किंवा संस्कृतीचा हेतू बनू शकतो. उदाहरणार्थ, हं, माणसा-माणसांमधली विषमता कमी व्हावी हं, नावाची महत्वाकांक्षा या जगामधल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या वेगवेगळ्या माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये सापडत गेली. ती हं. महत्वाकांक्षा अजून पूर्ण झालेली नाही. ते नाही. लोकं पण हं. आज नाही, पण ती महत्वाकांक्षा अजून आहे. हो. आणि लोकं हं. अजून ती महत्त्वाकांक्षा पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि त्याचा वारसा त्यांनी तयार केलेला आहे, त्याच्यावरती चालू. केलेला आहे. हो, हो, म्हणजे हो. महत्वाकांक्षेचं हे अतिशय उन्नत स्वरूप आहे. आणि हं, हे हं, उन्नत स्वरूप जर आपण जाणून घेतलं, तर ते माझ्या अगदी तरुणपणच्या माझ्या महत्वाकांक्षेच्या प्रवासाला सुरुवात करताना मी जर हं, लक्षात घेतलं, की अरे, आज मला असं वाटतंय, की मी हे माझ्यासाठी करतोय आणि मला पैसे कमवायचे दॅट इस फाईन. पण हं, ह्याच्यामध्ये हं, कुठेतरी हं. एका मोठ्या प्रवासाचं बीज सुद्धा असू शकतं. त्या खरंय. प्रवासाची हं, सुरुवात माझ्या व्यक्ती म्हणूनच्या विकासातनं होऊ शकते. हं, हं. हे धिस इज जर मी लक्षात घेतलं ना, तर आय विल स्टार्ट लुकिंग ॲट धिस होल बिझनेस ऑफ ॲस्पिरेशन हं. फ्रॉम अ लिटल डिफरंट अँड लिटल एनलाइटन्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर. हो. हं. आणि मला वाटतं तो पर्स्पेक्टिव्ह मी हं, तरुण असताना माझ्या प्रवासाच्या वाटेवरच असताना मी जर तो दिला हं, स्वतःला, हं.
की ह्या बरोबर. सगळ्याच्या मधून तू काय शिकतोयस, हाऊ यू आर गोइंग टू मेक अ बेटर व्हर्जन ऑफ युअर्स, ह्याचा सतत विचार कर आणि तू जे करतोयस ते करायचा प्रयत्न कर. हा जर मी विचार हं. दिला तर किती बरं छान होईल. खरंच, खरंच आणि मला असं वाटतं, की म्हणजे मला जे आता डोळ्यासमोर उभं राहिलंय आनंद काका, ते असं, की वी आर ऑल जस्ट स्मॉल, स्मॉल जगरनॉट्स हं. इन धिस होल जे आपले काय म्हणूयात त्याला आपली जी ही सिस्टम आहे, सिस्टम म्हणण्यापेक्षा हा जो प्रवाह आहे, हां, हो. महत्वाकांक्षांचा प्रवाह जो आहे, त्याच्यामध्ये आपण सगळेजण एक छोटा-छोटा बिंदू आहोत फक्त किंवा एक अगदी छोटा बरोबर. थेंब आहोत अगदी बरोबर. आणि आपण हे आपल्या मुलांना किंवा आपल्या आजूबाजूचे जे आपल्याकडे बघत असतात, त्यांच्यामध्ये हे बिंबवणं किती आवश्यक आहे, की तुझी जी महत्वाकांक्षा आहे, ही तुझी असू शकते, पण ती समष्टीचीही होऊ शकते, हा विचार तू डोक्यात ठेव. व्हेरी गुड. कॅन इंडिव्हिज्युअल ॲस्पिरेशन हं, बी अ पार्ट ऑफ ॲस्पिरेशन ऑफ ह्युमॅनिटी? हं, तर हं, इट कॅन. हं, हं. इट आणि कॅन तिला ऑफ कोर्स. आज, येस. आज हं. तसं व्हायलाच हवं असं नाही. आज म्हणजे प्रवासाच्या अगदी पहिल्या टप्प्यावरती. पण खरंय. इथे आपण हो. जाऊ शकतो, ही ही जाणीव शक्यता तरी ठेवणं आपल्याला ही हां. जाणीव ठेवणं फार महत्वाचं आहे. खरंय, खरंय. पण मग आनंद काका, आता जर आपण हे टप्पे बघितले हां, महत्वाकांक्षांचे, जसं तू म्हणालास, की लाईफस्टाईल नीड्स एक आपली महत्वाकांक्षा असते. त्याच्यानंतर पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि सत्ता आणि मग पुढे जाऊन आपण त्याचा आनंद आणि समाधान याच्याकडे आपण वळतो. पण मग ज्यावेळेला आपल्याला असं दिसतं, की स्पेशली आज म्हणजे माझ्या पिढीत किंवा इव्हन माझ्या नंतरच्या पिढ्यांमध्ये, की पैसा कमावणं, नाव कमावणं याची इतकी चढाओढ लागलेली आहे, की त्याच्या पलीकडे काही आहे याचा लोकं विचारच करत नाहीयेत. तर अशा वेळेला तू लोकांना काय सांगशील रे? म्हणजे लोकांना काय सांगायचं ते मी ऑलरेडी सांगितलंय. पण तरी सुद्धा बरं जर मला काय सांगायचं सांगशील? पहिली गोष्ट की ज्या आपण आधीच्या गोष्टी म्हणालो ना, हं, त्या बिनमहत्त्वाच्या नाहीयेत. त्या हं, महत्त्वाच्या हं, आहेत. हं. म्हणजे ना, हं, मी जर बघा एखादी प्रसिद्ध व्यक्ती आहे हां, की तिला प्रसिद्धी मिळालेली आहे. ती हं, प्रसिद्ध व्यक्ती जेव्हा एखादं मत मांडते, तेव्हा हं. त्या मताला किंमत येते. म्हणजे प्रसिद्धी नक्कीच. महत्त्वाची आहे. हो. फक्त त्या प्रसिद्ध व्यक्तीनं मतं कोणती आणि कशी मांडायची, त्याची हं, हं, मॅच्युरिटी त्या व्यक्तीला जर असेल, तर त्या हं. प्रसिद्धी नावाच्या पातळीचा, त्या लेव्हलचा सुद्धा अतिशय योग्य उपयोग करून घेता येईल का नाही? नक्कीच, हां, नक्कीच येईल. म्हणजे नक्कीच. माझं हं, म्हणणं हेच आहे, की आपल्याला हे नाकारायचं नाहीये. हं, त्याचा उपयोग आपण कुठे करू शकू? हं, म्हणजे कोविडच्या काळामध्ये एक तरुण कृष्णवर्णीय फुटबॉलपटू होता. तर हं, त्यानं त्या इंग्लंडमधला, तर त्यानं हं, तो ज्या सगळ्या समाजातून वाढला आणि तो मग त्या मँचेस्टर युनायटेड ह्या क्लबसाठी खेळू लागला. तर हं, त्याच्यानंतर त्या मुलांच्यासाठी त्या कोविड काळामध्ये अन्न कसं द्यावं याच्यासाठी त्याने खूप मोठी चळवळ उभी केली. हं. म्हणजे बरोबर. ना त्याची ॲस्पिरेशन ही फुटबॉलपटू होण्याची आहे, ही तो पूर्ण करू शकतो. पण ती बरोबर. ह्युमॅनिटीची ॲस्पिरेशन कशी होते, की या सगळ्यामधून हं, अतिशय विदारक अशा सामाजिक, आर्थिक वास्तवातून एखादी व्यक्ती वरती येणं, ही हं. अनेकांच्या मनातली ती महत्वाकांक्षा रुजवण्याची गोष्ट घडते आणि या व्यक्तीने बरोबर. ती कृतज्ञता लक्षात ठेवून, त्या हं, परिस्थितीतून जाणाऱ्या सगळ्या मुलांना आपण त्या काळामध्ये मदत करणं, हे घेणं, हे दोन्ही बाजूने डेव्हलपमेंटला आहे. म्हणजे राइट. ह्याचीही डेव्हलपमेंट झाली आणि त्या मुलांचीही डेव्हलपमेंट झाली. हं, हं. ह्याला आपण म्हणू, की बिकमिंग अ ॲस्पिरेशन ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे राइट, त्यासाठी राइट. हं, तुम्ही बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवा, हं. असं आपण म्हणतच असं नाही. नाहीये ना. हं, हं. म्हणजे बरोबर. असं धरून चालू आपण दुसरं चांगलं उदाहरण, की अमिताभ बच्चन यांच्यासारखे
अभिनेते जेव्हा समजा पोलिओच्या निर्मूलनाच्या साठी आपला आवाज देतात किंवा आपलं व्यक्तित्व देतात, ते समाजाशी जोडून घेत असतात ना स्वतःला. अगदी, अगदी. हो. म्हणजे ते त्या प्रसिद्धीचा उपयोग चांगल्यासाठीच करत असतात. त्याच्यामुळे ते स्वतःला ह्युमॅनिटीच्या ॲस्पिरेशनशी जोडून घेत असतात. हे जोडून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे ना. त्याच्यासाठी अमिताभ बच्चननी काही संन्यास घ्यावा किंवा असं काय आपण म्हणत नाही आहोत. नाही म्हणत आहोत. म्हणजे इंडिव्हिज्युअल ॲस्पिरेशन मधला ह्युमॅनिटीच्या ॲस्पिरेशनशी जोडला जाणारा भाग शोधा, एवढंच आपण म्हणतो. बरोबर. सो मला जे आता लक्षात आलंय आनंद काका, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की ह्या सगळ्या गरजा आपल्या असतात आणि त्या महत्वाकांक्षाही असू शकतात, की मला अशी लाईफस्टाईल हवी आहे, माझं नाव असं झालं पाहिजे, माझे एवढे फॉलोअर्स झाले पाहिजेत वगैरे. पण त्या ॲस्पिरेशन्स आणि त्या महत्वाकांक्षा ह्या फक्त तेवढ्यापुरत्या सीमित असू नयेत, असं तू म्हणतोयस, की ते झाल्यानंतर ते जी तुमची महत्वाकांक्षा किंवा तो जो टप्पा तुम्ही पार केलेला आहे किंवा अचीव्ह केलेला आहे असं म्हणूयात आपण, त्याचा उपयोग तुम्ही कसा करणार आहात पुढे जाऊन? म्हणजे स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी करणार आहात का समाजाच्या आणि ह्युमॅनिटीच्या डेव्हलपमेंटसाठी करणार आहात? हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे असं तू सांगतोयस, असं माझ्या लक्षात आलंय. एम आय राईट? हो. यू आर क्वाईट राईट. आणि दुसरं असं की आपल्या महत्वाकांक्षेच्या एका भागाची पूर्ती झाली आणि समजा वरच्या त्याच्या पुढच्या भागाची पूर्ती करायची असेल तर ही पूर्ती सोडून द्यावीच लागते असं नाही. म्हणजे ही पूर्ती तुम्ही उपभोगून सुद्धा फक्त त्याची मर्यादा आणि सीमा लक्षात ठेवून पुढच्या विकासात्मक गोष्टीकडे तुम्ही नक्की जाऊ शकता. नक्कीच. म्हणजे आणि असं कोणीच म्हणत नाही की आता आपल्याकडे समजा एखाद्याकडे गाडी आली, काय स्वतःची एक गाडी आहे, तर आता तू चालत जा, तर नाही तू जा ना गाडीनं. बरोबर. आपण असं नाही म्हणत चालत जा, पण आता गाडी ही एक सोय आहे आणि त्या सोयीचा मला वापर करायचा आहे. मग तो करताना मग कदाचित त्याचं पहिलं पाऊल हे तो कारपूल करेल आणि मित्रांना बरोबर घेऊन जाईल, हे सुद्धा ठीकच आहे. आपल्याला ना नेहमी असं वाटतं ना की खूप ड्रास्टिक गोष्टी केल्या तर महत्वाकांक्षा एकदम सॉलिड ह्युमॅनिटी जोडली जाणार, तर तसं नाहीये. त्याने एका माणसानं गाडीनं जाण्यापेक्षा 4 माणसांनी एका गाडीत जाणं हा सुद्धा ह्युमन ॲस्पिरेशनशीच लावलेला एक छोटा धागा आहे. करेक्ट. हे आपण आणि इतक्या छोट्या गोष्टी आपण करत राहणं. See, when you are trying to make a better version of yourself, you are helping even the planet to make a better version of itself. Right. Of course. हो. आणि कारण आपण तशा तऱ्हेच्याच एका इंटरडिपेंडंट आणि इंटरकनेक्टेड जगामध्ये राहत आहोत. अगदी. त्यामुळे जरी ती महत्वाकांक्षा मी या व्यक्तीमध्ये सुरू होत असली, त्या व्यक्तीच्या शरीर आणि मनात सुरू होत असली, तरी ती जितकी जास्त वैश्विकतेला स्पर्श करेल, इतकी ती महत्वाकांक्षा उन्नत होत जाईल. राईट. सो इन समरी आनंद काका, मला असं वाटतंय की तू असं सांगू पाहतोयस की महत्वाकांक्षा जी आपली वैयक्तिक असेल आणि जी आपण ह्युमॅनिटीसाठीची म्हणून जी म्हणतो आहोत, इट इज अ ग्रे एरिया. इट इज नॉट ब्लॅक अँड व्हाईट. ते एकत्रही दे को एक्झिस्ट बेसिकली. बरोबर. Something that I do for myself and something I do for the humanity aspiration need not be different.
ग्रेट. पण ह्याच्यामध्ये आता पुढच्या भागामध्ये मी तुला आत्ताच सांगून ठेवते, की माझ्यातली आई आहे ना, ती मला गप्प नाही बसू देत. त्याच्यामुळे हो. त्याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे, की जे आपण आपल्या मुलांमधले ॲस्पिरेशन्स, त्यांच्यातले स्किल्स, त्यांच्यातल्या महत्वाकांक्षा हां, ह्या कशा ओळखायच्या आणि त्या कशा वाढवायच्या किंवा त्यांचं नेमकं आपण कसं हाताळायचं त्याला, याच्याबद्दल बोलणार आहोत. नक्की, सो नक्की. टिल देन हां. पालक, मुले आणि त्यांच्या महत्वाकांक्षा आणि त्यातून येणारे संघर्ष ह्याच्यावरती आपण नक्की संघर्ष बोलू. याच्याबद्दल आपण बोलू. सो तोपर्यंत सगळेजण प्लीज टेक केअर आणि हो, तुमच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत, ज्या मागच्या भागात आपण बोललो होतो, की तुम्ही विचार करून ठेवा हां, तुमच्या काय महत्वाकांक्षा आहेत. सो जी काही तुमची महत्वाकांक्षा असेल ना, दॅट इज राइट. देअर इज नथिंग रॉंग विथ इट. फक्त त्या महत्वाकांक्षेच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही अजून काय करणार आहात? स्वतःसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, समाजासाठी आणि ओव्हरऑल ह्युमॅनिटीसाठी याचा आता विचार करा. टिल देन आपण पुढच्या भागात आपल्या पुढच्या पिढीबद्दल बोलणारच आहोत. टेक केअर. बाय.